राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे। त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील म.वि.आ. आणि महायुतीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे। मात्र महायुतीकडून नाशिक लोकसभेतील उमेदवारांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही। त्यामुळे नाशिक लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तर दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून या ठिकाणी महायुतीकडून केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर म.वि.आ. कडून भास्कर भगरे यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येत असून त्यात दिंडोरी, निफाड, येवला, कळवण, नांदगाव आणि देवळा चांदवड या मतदारसंघांचा समावेश आहे। त्यातील दिंडोरी, निफाड, येवला, कळवण येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत, तर नांदगाव येथे शिंदेच्या शिवसेनेचे आणि देवळा चांदवड विधानसभा मतदारसंघात भाजपाचा आमदार आहे। त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे पारडे जड असल्याचं चित्र आहे। परंतु दिंडोरी मतदारसंघात सध्या कांदा निर्यात बंदी आणि कांदा निर्यात बंदीचा निर्णय व द्राक्षांचे घसरलेले भाव हा अत्यंत ज्वलंत राजकीय मुद्दा बनला आहे। या विषयावर केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात सातत्याने आंदोलन करण्यात आले आहे। शेतकरी या प्रश्नावर अत्यंत संतप्त आहेत, त्यामुळे त्यांचे पडसाद येत्या लोकसभेच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता असून त्याचा फटका महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दुसरीकडे म.वि.आ. कडून उमेदवारी देण्यात आलेले माजी जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे हे शरद पवारांचे जवळचे समजले जाणारे दिंडोरी तालुक्यातील नेते श्रीराम शेटे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। त्यामुळे शरद पवारांनी शेटे यांच्या मर्जीतील भगरे यांना उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास टाकला आहे। सध्या भगरे हे दिंडोरी तालुका अध्यक्ष असून राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही ते शरद पवारांशी एकनिष्ठ आहेत। तसेच त्यांच्याकडे जिल्हा परिषदेत सदस्य म्हणूनही काम करण्याचा अनुभव आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघ कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा मतदारसंघ असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्नही या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचे बनण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या मतदारसंघात डॉक्टर भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे यांच्यात होणाऱ्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। तर अशाच ताजे आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।